द्वितीय वर्ष कला इतिहास विशेषतर पेपर 1 इतिहास। आपण अमेरिकन संघराज्याचा इतिहास 1776 ते 1945 या पेपरमध्ये आता आपण प्रकरण 3 अमेरिका व जागतिक महायुद्धाचा काळ यातला आपण चौथा मुद्दा पाहणार आहोत, तो म्हणजे न्यू डील धोरण। अमेरिकेमध्ये 1932च्या अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार करताना फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी राज्यांचा दौरा केलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी समाजातील सर्व घटकांना सर्व प्रकारच्या सहाय्यतेचे आश्वासन दिले होते। निवडून आल्यावर त्यांनी 9 मार्च 1932 रोजी आपल्या अध्यक्षीय भाषणात आणि संसदीय बैठकीत बँकांना आपल्या अधिकारांच्या संदर्भात त्यांनी काही निर्देश केलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने जनतेने जे काही ठेवी ठेवल्या असतील बँकांमध्ये त्या काढू नयेत असे त्यांना आग्रहाची विनंती करण्यात आलेली आहे। तसेच इमर्जन्सी बँक ॲक्ट पास करून शासनाला आवश्यक असलेलं चलन व्यवहारात आणण्याचा अधिकार संपादित केलेला दिसून येतो। सोने निर्यात व साठेबाजावर त्यांनी आळा घातलेला आहे। बँकांना पैसा पुरवण्याचा अधिकार रिकन्स्ट्रक्शन फायनान्स कॉर्पोरेशनला देण्यात आलेला आहे। अमेरिकन जनजीवन जे काही विस्कळीत झालेलं होतं आर्थिक मंदीच्या लाटेतून, त्यामध्ये फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी नवीन अशा धोरणांचा स्वीकार केलेला आहे। हे जे काही नवीन धोरण होतं ते पूर्वनियोजित नसून परिस्थितीनुसार येणाऱ्या अंतर्गत अडचणी दूर करणे यासाठी त्यांनी हा कार्यक्रम आखलेला आहे। रंजल्या गांजलेल्या आणि मंदीमध्ये होरपळून निघालेल्या अमेरिकन जनतेची मुक्तता करण्यासाठी समाधान, सुव्यवस्था आणि सुधारणा हा त्यांचा त्रिसूत्री कार्यक्रम होता। त्या माध्यमातून त्रिसूत्री कार्यक्रमावर आधारित आर्थिक महामंदीला उत्तर देण्यासाठी त्यांनी एक नवीन धोरण राबवलं, त्यालाच न्यू डील पॉलिसी किंवा न्यू डील धोरण किंवा न्यू डील कार्यक्रम या नावाने त्यांच्या कारकिर्दीमध्ये ओळखण्यात येतो। आता फ्रँकलिन रूझवेल्ट आणि त्यांनी स्वीकारलेलं न्यू डील धोरण या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। विशेषतः करून अमेरिकेतील डावे, उजवे, अतिपुरोगामी आणि प्रतिगामी या सर्व विचारसरणीच्या सुवर्ण मध्ये काढून अमेरिकेतील जनजीवन सुरळीत करणे, संतुलित करणे, व्यक्ती स्वातंत्र्य, घटनासम्मत समतोल राखणे आणि मानवी जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे यासाठी त्यांनी हा कार्यक्रम आखलेला आहे। या कार्यक्रमाचे काही उद्दिष्ट त्यांनी जाहीर केलेले होते। रूझवेल्टने आर्थिक मंदीला आणीबाणी म्हटलेले आहे आणि त्यावर उपाययोजना म्हणून न्यू डील धोरणाचा कार्यक्रम होय। हा कार्यक्रमातील मुद्दे पाहत असताना पहिला मुद्दा म्हणजेच अमेरिकेतील अर्थव्यवस्था सुधारणे, बाजारभाव वाढवणे, वेतन दरात वाढ करणे, कर्जासाठी व्यापाराची पत उंचावणे। दुसरा मुद्दा म्हणजे अमेरिकेतील अर्थव्यवस्थेत अशी सुधारणा करावी
की भविष्य काळामध्ये पुन्हा आर्थिक मंदीसारखी जी काही भीषण अशी परिस्थिती निर्माण होईल त्यावर आपल्याला मात करता येईल किंवा तशी परिस्थिती निर्माण होणार नाही या संदर्भातले कार्यक्रम राबवण्यात आलेले आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे अमेरिकेत दीर्घकालीन प्रभावी उपाययोजनेसाठी राष्ट्राची सांपत्तिक स्थिती मजबूत करणे या कार्यक्रमाचा त्यामध्ये समावेश होता. विशेषतः करून न्यू डील कार्यक्रमाचा विस्तार हा 2 टप्प्यांमध्ये होत गेलेला आहे. प्रथम नवा करार हा 9 मार्च 1933 आणि 34 या काळात उपक्रम आणि मदत कार्यावर भर, परिस्थिती सुधारणा, समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करणे. दुसरा कार्यक्रम म्हणजे किंवा दुसरा नवा करार म्हणजे 1935-36 या काळामध्ये मूलभूत सुधारणांचा पुरोगामी योजना, मजुरी, कल्याणकारी कार्यक्रम यांचा क्षेत्राचा विस्तार करणे, उद्योगधंद्यांवर सरकारी नियंत्रण ठेवणे यासारखे कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत. रूझवेल्टच्या काळामध्ये 100 दिवसांचा सुधारणांचा पहिला टप्पा हा धोरणाचा पहिले पाऊल ठरलेला आहे. या प्रयोगाने समस्यांवर पर्याय म्हणून आर्थिक घसरण थांबवण्यासाठी मदत झालेली आहे. बँकांना स्थैर्य व स्थिरता प्राप्त झालेली आहे. एवढंच नव्हे तर जनतेचा शासनावर विश्वास बसलेला दिसून येतो. या 100 दिवसांचा पहिला टप्पा पाहत असताना 9 मार्च ते 16 मार्च 1933 या 100 दिवसाच्या काळामध्ये मंदीचा बिमोड करण्यात आलेला आहे. आणि हा मंदीचा बिमोड करताना काही कार्यक्रम राबवताना काही सुधारणा कायदाही करण्यात आलेले आहेत. ते पुढील प्रमाणे. यामध्ये प्रामुख्याने ग्लास स्ट्रिगल ॲक्टद्वारे बँक चलन निर्मितीवर कडक नियंत्रण ठेवण्यात आलेले आहे. फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणून स्वतंत्र मंडळ अस्तित्वात आणलेलं आहे आणि या मंडळामार्फत बँकांना सोने निर्यातीवर कडक बंधने आणण्यात आलेली आहेत. दुसरं म्हणजे इकॉनॉमिक ॲक्ट नुसार शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतनात 15% पर्यंत कपात करून निवृत्त सैनिकांचं पेन्शनही कमी करण्यात आलेलं आहे. तिसरा मुद्दा म्हणजे सिव्हिलियन कन्झर्वेशन कॉर्प्स या मंडळाद्वारे रस्ते, वृक्षारोपण यासारखे कार्यक्रम राबवून सार्वजनिक कल्याणाची कामेही सुरू करण्यात आलेली आहेत. पर्यायाने बेकारी वाढीवर नियंत्रण प्रस्थापित त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर पब्लिक वर्क ॲडमिनिस्ट्रेशन्स या मंडळाची निर्मिती करून धरण, कालवे, पूल, मोठ्या इमारतींची बांधकामं सुरू करण्यात आलेली आहेत. त्यामुळे बेरोजगारांच्या हातांना कामं उपलब्ध झालेली दिसून येतात. त्याचबरोबर लोखंड सिमेंट उद्योगाचा विकास झालेला आहे. इमर्जन्सी फॉर्म मॉर्गेज ॲक्टनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या ज्या जमिनी गहाण पडलेल्या होत्या अशा जमिनी सोडवण्यासाठी आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. पर्यायाने शेतीतील कर्जबाजारीपणा दूर करण्याचं कार्य रूझवेल्टने करून शेतकऱ्यांना कर्ज देताना कमी व्याजाच्या स्वरूपात त्याच्यावर कर्ज आकारलेलं आहे किंवा व्याज आकारलेलं आहे.
यानंतर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ॲग्रिकल्चर ॲडजस्टमेंट ॲक्टद्वारे पीक तारण कर्ज, शेतमालाची निर्यात, शेतकऱ्यांचा माल सरकारने खरेदी करावा यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. या ज्या काही सुधारणा झाल्यात, या सुधारणांमुळे अमेरिकेतली आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न झालेला आहे. 1934 मध्ये स्थापन झालेल्या अमेरिकन लिबर्टी लीग या पक्षाने वरील सुधारणांच्या धोरणाला विरोध दाखवला आहे, पण तरीसुद्धा न्यू डील धोरणाचा आणि 100 दिवसांच्या सुधारणांचा पहिला टप्पा हा यशस्वी झालेला दिसून येतो. या धोरणामुळे या कार्यक्रम राबवताना जनतेला राष्ट्राध्यक्षांच्या बद्दल विश्वास वाटू लागलेला आहे आणि पर्यायाने दुसऱ्या टप्प्यातील काही मुद्दे जनतेपुढे मांडण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सरकारी साधन संपत्तीचा वापर करून जनतेने उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी, बेरोजगार वृद्धांना व आजारपण म्हणजे बेरोजगारी, वृद्धावस्था आणि आजारपण इत्यादी गोष्टींपासून जनतेचं जीवन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. राहण्यासाठी उत्कृष्ट घरांच्याही बाबतीत सुरक्षितता प्रस्थापित करण्यात आलेले आहे. लोककल्याणकारी कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत. मोठ्या औद्योगिक संघांवर नियंत्रण स्थापित करण्यात आलेले आहेत. राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी न्यू डील कार्यक्रम पुढे नेण्यासाठी काही कार्य हाती घेतलेलं आहे. यातलं पहिलं कार्य म्हणजे बँक व चलन व्यवस्थेत सुधारणा. इमर्जन्सी बँकिंग कायदा व ग्लास स्टील या ॲक्टनुसार बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवलेलं आहे. शेअर्स बाजारातील कंपन्या आणि दलालांच्या कामाबाबत नियम बनवलेत, जेणेकरून देशातील भाववाढ, परकीय व्यवहारासाठी डॉलरचं अवमूल्यन, सोन्याच्या निर्यातीवर निर्बंध लादून बँकेत सोने ठेवण्यासाठी उत्तेजन देण्यात आलेलं आहे. ओपन मार्केट कमिटीद्वारे सरकारी रोख्यांची आदानप्रदान करण्यात आलेली आहे. पर्यायाने आर्थिक स्थितीला स्थिरता प्राप्त झालेली दिसून येते. पुढचा मुद्दा म्हणजेच भांडवल उपलब्धता. आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी म्हणून इंटरमिजिएट क्रेडिट बँक, फेडरल इमर्जन्सी रिलीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेशन्स, पब्लिक वर्क्स ॲडमिनिस्ट्रेशन यासारख्या मंडळांनी गरजू लोकांना उद्योगांसाठी भांडवल उपलब्ध करून दिलेलं आहे. पर्यायाने देशातली बेकारी कमी होण्यास सुरुवात झालेली दिसून येते. रोजगार निर्मिती. विशेषतः करून आर्थिक मंदीमुळे समाजामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं होतं. ही स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. या माध्यमातून 1935 मध्ये वर्क्स प्रोग्राम ॲडमिनिस्ट्रेशन हा विभाग सुरू करण्यात आलेला आहे आणि या विभागामार्फत सार्वजनिक बांधकामाची निर्मिती, सार्वजनिक उद्याने, क्रीडांगणे बनविणे, विमानसेवेसाठी धावपट्ट्या उभारणे यासारखी कामं करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली दिसून येते. शेती संबंधीची सुधारणा. शासनाने जोन्स ॲक्टद्वारे कुळांना शेती खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत देण्यास सुरुवात केलेली आहे. याचबरोबर दुष्काळग्रस्तांना, पूर पीडितांना वैद्यकीय उपचारार्थ शेती अवजारे, बी बियाणे यासाठी व्याजावर आधारित जो पैसा दिलेला होता तो शेतकऱ्यांनी
निर्धारित स्वरूपामध्ये उत्पादित वस्तूची विक्री केल्यानंतर पैसा भरावा अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पिकवलेला गहू, तांदूळ या उत्पादनासाठी हमी भाव देण्याची तयारी सरकारने ठेवलेली आहे. पर्यायाने शेती उत्पादित मालाची निर्यात वाढलेली दिसून येते. औद्योगिक सुधारणा, विशेषतः करून औद्योगिक सुधारणा पाहत असताना 1935 नंतर रूझवेल्टने मोठ्या प्रमाणात औद्योगिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या उद्योगधंद्यांवर सरकारचं नियंत्रण प्रस्थापित व्हावं या माध्यमातून त्यांनी कायदेही पास केलेले आहेत. यात रोजच्या गरजा भागवण्यासाठी उत्पादकांना त्यांच्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवणे, रेडिओ, टेलिफोन यासारख्या कंपन्यांवर उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यात आलेले आहे. खाद्यपदार्थ, औषधी, विमान निर्मिती, जहाज बांधणी यावरही सरकारचं नियंत्रण ठेवण्यात आलेलं दिसून येते. उद्योगांवर विविध कर लावून येणाऱ्या उत्पादनाच्या माध्यमातून हा पैसा समाज कल्याणाच्या कार्यक्रमावर उपयोगात आणण्यात आलेला दिसून येतो. पर्यायाने मोठ्या कंपन्यांवर नवीन कर आकारण्यात आलेले दिसून येतात. कामगार हितासाठी कार्य केलेलं दिसून येतं. रूझवेल्ट यांनी कामगार हित पाहता काही कायदे पास केलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय कामगार मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या मंडळाच्या मार्फत शासकीय कंत्राटदार कंपन्यांनी 16 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवू नये, मजुरांचे कामाचे तार निश्चित करण्यात यावे, मजुरांना कामाचा व्यवस्थित मोबदला दिला गेला पाहिजे. कामगार वर्गामध्ये यामुळे त्यांची अध्यक्षांची लोकप्रियता वाढलेली आहे आणि यातूनच कामगारांनी प्रबळ असं संघटनात्मक कार्य करायला सुरुवात केलेली दिसून येते. अशा या विविध कार्यक्रमांची त्यांनी आखणी केलेली आहे. या माध्यमातून विकास प्रकल्प हा पण एक न्यू डील कार्यक्रम दिसतो. विशेषतः करून न्यू डीलच्या पहिल्या टप्प्यामध्ये टेनेसी येथील विकास प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. यामध्ये विद्युत प्रकल्प तयार करण्यात आलेले आहेत. सरकारने विद्युत तयार केल्यामुळे कमी किंमत, कमी दराने हे विद्युत जनतेला आणि खाजगी कंपन्यांना दिल्यामुळे ज्यांनी खाजगी कंपन्यांनी विद्युत तयार केले होते त्यांनी सुद्धा विद्युतचे दर कमी केलेले आहेत. या प्रकल्पाबरोबरच मिसुरी, कोलंबिया आणि कॅलिफोर्निया या भागामधील नद्यांवर धरणे बांधून या धरणांच्या माध्यमातून विद्युत निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. त्यासाठी रुरल इलेक्ट्रिफिकेशन्स ॲडमिनिस्ट्रेशन या मंडळाद्वारे ग्रामीण भागापर्यंत वीज पुरवठा पुरवण्याचं काम सरकारने केलेलं दिसून येतं. या न्यू डील धोरणाचे दूरगामी परिणाम पुढील प्रमाणे दिसून येतात. पहिला परिणाम म्हणजे भांडवलशाही समाजात शासनाकडून काही प्रमाणात नियोजन केले जाणे आवश्यक होते याची जाणीव सरकारला झालेली आहे. खाजगी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत, परंतु ही विचारसरणी मागे पडून आर्थिक व्यवहारावर सरकारचं नियंत्रण प्रस्थापित केलेलं दिसून येतं. समाजातील दुर्बल घटकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासनाची म्हणजेच सामाजिक सुरक्षितता याची जाणीव लक्षात आलेली आहे. विकास प्रकल्पांमुळे प्रगती साधता येते. यातून नाविन्यपूर्ण विकास कामे चालू ठेवण्याचा कार्यक्रम रूझवेल्ट यांनी ठेवलेला आहे आणि त्यातल्या त्यात समाज जीवनामध्ये राजकीय अधिकारापेक्षा आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे. असे अनेक कार्यक्रम फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी आपल्या अध्यक्षीय काळामध्ये न्यू डील धोरणाच्या माध्यमातून त्यांनी राबवलेले दिसून येतात.